श्री स्वामी समर्थ. तर आता सध्या अधिक मास चालू आहे. तर अधिक मासामध्ये आपलं व्यंकटेश स्तोत्राचे पठण कसे करावे, ते 3 दिवसाची सेवा पण कशी करावी, ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता अधिक मास चालू आहे. तर अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास चालू आहे. तर बघा, अधिक मासामध्ये आपण भगवान विष्णूंची पूजा केली जाते. भगवान विष्णूंची सेवा करणे खरंच अत्यंत शुभ काळ म्हणजेच हे अधिक मास असतो. बघा, आता ह्याची सांगता 15 जूनपर्यंत आहे. तर बघा, आपण व्यंकटेश स्तोत्राचे पठण आणि 3 दिवस ही सेवा पण करू शकता. बघा, ज्यांना कोणाला वेळ नसेल तर त्यांना 3 दिवसाची सेवा ही त्यांनी खरंच करायची आहे. तर बघा, आपल्या बघा हे काळ जे आहे तर अधिक पुण्यप्राप्तीसाठी व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं अगदी नियम पण आहेत. तर छोटेसेच नियम आहेत, तर काही अगदी जास्त नियम नाही आहे. तर आपण अधिक मासामध्ये बघा 17 मे पासून तर अधिक मास सुरू झालेला आहे. बरेच जण खूप छान सेवेला लागलेले आहेत आणि त्याची सांगता म्हणजे 15 जूनपर्यंत आहे. तर बघा, आपण आपल्या ह्या अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची पूजेचे विशेष खरं तर खूप महत्त्व आहे. विष्णूंच्या दशावतारासोबत आपले पांडुरंग, बालाजी हे देखील विष्णू रूप मानले जातात. त्या रूपाची पूजा म्हणून विजया एकादशीला पांडुरंगाष्टक, विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र सुद्धा आपण म्हणायला पाहिजे. बघा, आपण व्यंकटेश स्तोत्राचा महिमा म्हणजे अनेक अनुभवला आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी हे व्रत जरूर अंगीकारले, तर त्याचे नियम पाळणे शक्य नाही. त्यांनी निदान त्यांनी सांजेला बघा, आपल्याला जर आता वेळ नसतो किंवा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणता म्हणजे रोज हे करता येत नाही, तर आपण संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस व्यंकटेश स्तोत्र आपलं नक्कीच अवश्य म्हणायचं आहे. बघा, तुम्ही व्यंकटेश स्तोत्र तुम्ही 21 वेळेस, 11 वेळेस किंवा तुम्ही 3 वेळेस जरी म्हटलं तरी चालतं. तुम्हाला बघा, आता बरेच जण आता विष्णू सहस्त्रनाम रोज म्हणतं आणि व्यंकटेश स्तोत्राचे पठण बरेच जण करतात. तर तुम्ही नक्कीच 3 दिवसेही तुम्ही ह्याचं पठण करू शकता. 3 दिवसे म्हणजे रोज रात्री आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. रोज 21 वेळेस म्हणायचं आहे आणि ते व्यंकटेश स्तोत्र 3 दिवस म्हणजे आपलं गुरुवार, शुक्रवार, शनिवार असा वार करायचा, नाहीतर सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस तुम्ही व्यंकटेश स्तोत्र ही नक्की म्हणायचं आहे. अधिक मासाच्या निमित्ताने या व्रताची सुरुवात करणं खरंच खूप पुण्यफल आहे आणि ज्याला हे ज्यांनी कोणी केलं त्याला नक्कीच अनुभवलेलं आहे. तर बघा, आपल्याला याचं जी काही स्तोत्राचे पठण करायचे आहेत बघा, ती 3 दिवसे तर तुम्ही करू शकता. पण आपल्याला अधिक मास म्हणजे जी काही 15 जूनपर्यंत आपल्याला करायचे आहे, तर ते बघा, एक मंडल म्हणजे 21 वेळाच आपल्याला स्तोत्राचे पठण करायचं आहे. म्हणजे 21 वेळाच म्हणजे एक मंडल म्हणतात. तर आपल्याला सकाळी उठून काय करायचं आहे, तर बघा, सुशोभित होऊन आपल्याला स्तोत्राचे पठणाची सुरुवात करायची आहे. दिवसभरात आपण 21 वेळा आपण किंवा आपण 3 वेळा निवडून हे स्तोत्र नक्कीच म्हणायचं आहे. आधी संकल्प करताना आपल्याला ठरवायचं की आपल्याला 21 वेळेस करायचं की आपण 3 वेळेस करायचं. तर त्या आपल्या संख्येने आपण आपलं व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, आपण जेव्हा व्यंकटेश स्तोत्राची ही संकल्पयुक्त सेवा करायला चालू करतो त्या काळामध्ये वाईट गोष्टी, सवयी, व्यसन शक्य तितके टाळाव्या. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचारवर्तन आपले जे काही आहे तर ते आपण या दिवसामध्ये करायचं नाही. कोणावर अन्याय करायचा नाही, हे गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. बघा, हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसायचं आहे. नेहमी आपल्या देवघरासमोर आपण बसूनही तुम्ही हे जे पठण नक्कीच करू शकता. आपण जेव्हा पठण करतो तेव्हा एकाग्रतेने इकडे तिकडे न पाहता, कोणाकडेही काही लक्ष न देता म्हणायचं आहे आणि वाचायचं आहे. या स्तोत्र पठणाचे लाभ अनेकांना झालेला आहे. केवळ पठण नाही तर हे दृढ भाव, श्रद्धाही महत्त्वाचे आहे. बघा, कर्तव्यनिष्ठ राहून या स्तोत्राचे पठण करावे. बघा, याचा नक्कीच इच्छित मनोकामना पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करताना हे स्तोत्र नक्कीच आपल्याला या दिवसामध्ये अधिक मासामध्ये करायचं आहे. बघा, अधिक मास हे खरं तर भगवान विष्णूलाही समर्पित आहे. त्यामुळे आपण व्यंकटेश स्तोत्राची नक्कीच पठण किंवा श्रवण नक्कीच करायचं आहे. तर अशी छोटीशी सेवा आपण या दिवसामध्ये करायची आहे. तर बघा, ज्यांना शक्य नाही त्यांनी 3 दिवसही करू शकता आणि ज्याला शक्य आहे तर त्याने रोज आपल्या अधिक मासामध्ये रोज आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. तर तुम्ही संकल्पयुक्त हे पठण 21 वेळा म्हणजे किंवा 3 वेळेस तुम्ही नक्कीच पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र हे सहसा मध्यरात्री किंवा 12 वाजता नाहीतर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करणे सर्वोत्तम मानले जाते. बघा, यावेळी वातावरण खरं तर खूप शांत आणि एकाग्रता असते. त्यामुळे ही वेळ नक्कीच निवडायची आहे.
आहे. बघा आपल्याला आंघोळ करून सुशोभित व्हायचं आहे. शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करून आपल्याला ह्याचं आपल्याला पठण करायचं आहे स्तोत्राचं. तर बघा त्याची संख्या म्हणजे तुम्हाला जे आता सांगितलं आहे, एक मंडल म्हणजे 21 वेळा हे सलग पठण करायचं आहे. बघा ह्याचं अनुष्ठान खरं तर खूप जण म्हणजे करत आहेत. तर त्याचं बघा 21 आता माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तर त्या दिवसापासून म्हणजे तुम्ही 21 दिवसाचं सुद्धा तुम्ही हे अनुष्ठान नक्कीच तुम्ही रोज करायचं आहे आणि 21 वेळा तो स्तोत्र पठण करायचं आहे. बघा शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळेस पण तुम्ही नियमित पठण करू शकता. तर बघा दररोज नियमित तुम्ही स्तोत्राचे पठण केल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. बघा केशर मिरची दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा आपण कोणतंही फळ तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि ते नंतर आपण प्रसाद म्हणून सगळ्यांना ग्रहण करायचं आहे. व्यंकट स्तोत्र पठण झाल्यानंतर व्यंकटेशाची आरती करायची आहे. मनोभावे पूजा केल्यानंतर आपण नमस्कार करून बघा आपले ह्या अधिक मासामध्ये जितकी तुम्ही जप तप करताल त्याचं नक्कीच पुण्यफळ तुम्हाला मिळणार आहे. घरामधले काही तुमच्या अडचणी आहेत तर त्याचं नक्कीच समाधान आणि त्याचं तुमची काही समस्या आहे ती नक्की दूर होणार आहे. या सेवेचे छोटे आहे तर ती तुम्ही नक्कीच करायचे आहे. याचा अनुभव नक्कीच तुम्हाला येणार आहे. तर बघा तुम्हाला या अनुभवाचं तुम्हाला कोणाला आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्या श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.